दिलीप शहाणे, फ्लॅट नंबर 17. हॅलो आकांक्षा, ये त्रास नाही झाला पत्ता शोधायला? नाही सर, त्रास नाही. हॅलो सर. थँक्यू सर, त्रास नाही झाला, पण दिलीप शहाणे. तू आतमध्ये तर आधी ये. अरे बस ना आकांक्षा. अच्छा, म्हणजे हे दिलीप शहाणे त्यांचं. सांगतो बस तर आधी. बोल, काय घेणार आहेस? चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक? नाही सर, कशाला फॉर्मॅलिटीज. अरे असं कसं आकांक्षा, तू पहिल्यांदा आलेस माझ्या घरी. हो, पण आपण भेटणं, गप्पा मारणं हे जास्त महत्वाचं आहे ना. हा, हे कोण दिलीप शहाणे? तू म्हणजे ना हाडाची पत्रकार आहेस आकांक्षा, मुद्दा विसरणार नाहीस आपला. दिलीप शहाणे म्हणजे मीच. तुम्ही? हो, कौशिक हे माझं आडनाव नीलाने ठेवलं. काय ना, तिचा ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास, त्यामुळे नोकरी धंद्यासाठी मुद्दामून तिने माझं नाव क वर्ण घेतलं. नीला म्हणजे? नीला म्हणजे माझी बायको. ओ, शी इज नो मोर. जाई म्हणजे माझी मुलगी. जाईच्या जन्माच्या वेळेसच ती गेली. जाई आजकाल पाचगणीला असते. आई होती तोपर्यंत तिनं सांभाळलं सगळं, पण मग घर, नोकरी, जाई ही सगळी कसरत जमेना मला. उगाच तिच्या शिक्षणाची परवड कशाला म्हणून मीच तिला पाचगणीला ठेवलं. सुट्टीत येते कधी कधी. पण सर, गेली 1.5-2 वर्ष आपण बरोबर आहोत, आपण एकत्र काम करतो. तुम्ही चुकूनही कधी त्या दोघींचा उल्लेखही का केला नाहीत? कधीही नाही. एनिवे, तू काय घेणार आहेस? कोल्ड ड्रिंक. ओके. मी आणू का? अरे नाही, असं कसं? तू पहिल्यांदा आलेस माझ्या घरी. यू आर माय गेस्ट आकांक्षा. बस आलो. नीला, ये. थँक्यू सर. तर ही माझी लिव्हिंग रूम. तिकडे पलीकडे किचन आहे आणि ती समोर आहे ती स्टडी किंवा बेडरूम, काही म्हणतो त्याला. सर, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. म्हणजे तुम्हाला द्यायचं नसेल तर माझं तसं काही म्हणणं नाहीये. काय ना आकांक्षा, मुद्दामूनच माझं पर्सनल आयुष्य मी या उंबरठ्याच्या आतमध्येच ठेवलंय. सगळं ऐकून मग लोक माझी कीव करणार, सहानुभूती दाखवणार. नाही, मला नाही आवडत ते. माझ्या वैयक्तिक आयुष्यात कुणी ढवळाढवळ केलेली मला चालत नाही. सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे मला तुमच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. नाही, एक मिनिट.
तुझ्यासाठी नव्हतं ते आकांक्षा. अगं साहजिक आहे, तू पहिल्यांदाच माझ्या घरी आलीस. तू असे प्रश्न विचारलेस तर त्यात घरी काहीच नाहीये. जाई या वेळेला घरी आली ना की मी तुझी ओळख करून देईन तिच्याशी. हो सर, मला नक्की आवडेल. सर, इफ यू डोंट माइंड, तुम्हाला राग नाही येणार मी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर? नाही नाही, बोल ना. सर, मग मध्ये इतका गदारोळ झाला, ती एकदाही आली नाही तुम्हाला भेटायला? समजा आली असती तर राहिली असती कुठे? करणार कोण तिचं सगळं? मी असं हॉस्पिटलमध्ये पडलेला आणि या यू राईट. सर, मी निघू आता? का? अहो, तन्वीर घरी एकटा आहे. मी त्याला सांगून आले की मी थोड्याच वेळात येते म्हणून. हो या. पण खरंच खूप बरं झालं तू आलीस. खूप बरं वाटलं मला. परत ये पुन्हा. नक्की. बाय. बाय. हॅलो. अरे बरं झालं तुम्ही भेटलात. नवरा नाही वाटतं घरात. नाही, गेल्या वेळी तुम्ही नव्हतात. तुमचा आवाज मंजूळ आहे. ऐकायला बरं वाटतं कानाला. अच्छा, घरी येता का मग? कानाखाली आवाज काढते तोही ऐकायला मंजूळ वाटेल. हा, बाईच्या जातीला असं बोलणं शोभत नाही. एका अनोळखी परक्या बाईशी तू बोलतोयस हे शोभतं वाटतं. एकेरीवर आलीस एक बरं झालं. नाही, कारण मलाही जरा अहोजाहो करणं कठीणच जात होतं. हां, तर तू अनोळखी कशी ग? कारण तसं पाहिलं तर आपण एकमेकाच्या नात्यातलेच ना. कारण माझ्या बायकोचा प्रियकर हा तुझा नवरा. काय नातं आहे? आणि तू त्याची बायको. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुझ्या सवतीचा मी नवरा नंबर 1. आपल्या शब्दकोशामध्ये लाज शरम हे शब्द आहे ते तुला माहितीये तरी का? किती गलिच्छ बोलतोयस तू. मी नुसतं बोलतो. तुझा नवरा गलिच्छ वागतो आणि हे सगळं समजून सवरून तू त्याचं नाव लावतेस. हे तुला चालतं? तुला काय हवंय? तू कशाला फोन केलायस? हे बघ, मागच्या वेळी सारखी मुलगी देशील ती नकोय. पैसे हवेत आणि 5 नाही 10 लाख. किती? 10. अरे तुला काही वेड बीड लागले का? थोड्याच दिवसात तुम्ही सगळे वेडे होणार आहात. पैसे देतेस की नाही ते बोल. फोन ठेवू नकोस, फोन ठेवू नकोस. हे बघ, या पुढच्या 2 दिवसात जर अक्षता हरवली तर पोलिसात जाऊ नको. शोधाशोध करू नको. तू ना भेकड आहेस, भेकड. अरे नुसते धमक्या काय देतोयस? हिम्मत असेल ना तर घरी ये. इथे आपण बसूया, सविस्तर बोलूया आणि मग काय ते ठरवूया. कळलं? तू बघच ग, बघच मी तिचं काय करतो ते. अरे पहिली कशाला होते. चल लंचला जाऊया. ठीक आहे, चल. मॅडम, तुम्ही येते आमच्या बरोबर? आत्ता नको, तुम्ही जा. मला भूक नाही, मी खाऊन आले.
आणि काय हो, तुम्ही येतात का आमच्या बरोबर? नाही, तुम्ही हो पुढे. थँक्यू. हा, वेलकम. मग काय म्हणतात कौशिक सर, पाहुणचार झाला का? अरे वा, तुला कसं माहित? तू काय माझा पाठलाग वगैरे करत होतास की काय? पाठलाग, टेन्शन सगळं संपलंय आता. आता सौजन्य सप्ताह सुरू आहे, जेवणावळी सुरू आहेत. नचिकेत, कसं काय कौशिक सरांचं घर? तनूला नेलं नसशीलच तू? नाही, कारण मी मुळात कौशिक सरांकडे गेलेलीच नव्हते. एक आमच्या ओळखीचे गृहस्थ आहेत, दिलीप शहाणे नाव आहे त्यांचं. मग तू दारावरची पाटी वाचलीस, घाबरत घाबरत बेल वाजवलीस आणि समोर बघते तर काय कौशिक सर. तुला माहित होतं हे? मग तू मला का नाही सांगितलंस कधीच? त्यांनी स्वतःहून तुला नाही सांगितलं तर मी कशाला सांगू? सांगितलं नाही तुला? एक नंबरचा पोचलेला ऍक्टर आहे तो. सगळा नाव बदलतो. कौशिक नावाचं इम्प्रेशन पडतं म्हणे. कशाला रे उगाच त्यांना इतकं नावं ठेवत असतोस? हे बघ, ते बिचारे एकटे सहन करत असतात सगळं. तुला माहितीये का, त्यांच्या बायकोनी म्हणे. अच्छा, म्हणजे तीही स्टोरी सांगून झाली वाटतं. मग दाखवलं की नाही त्याच्या बेडरूम मध्ये त्याच्या भिंतीवर लावलेले त्याच्या बायकोचे असंख्य फोटो? आपल्या दुःखाचं प्रदर्शन मांडतोय साला. नचिकेत, तुला लाज कशी वाटत नाही रे कौशिक सरांबद्दल सारखं असं बोलायला? तुला जर त्याचा एवढा पुळका आला असेल ना, तर त्या शहाण्याला विचार, जन्मताच आईपासून दुरावलेल्या मुलीला तू इतकं लांब का ठेवतोय? ते तिचा फोटो पाहिलेस तू? जन्माला आल्याबरोबर आईच्या मुळावर आली म्हणून तो तिला. शटअप नचिकेत, किती विकृत आहे रे तुझं मन. तुझे ना नक्की कोणीतरी कान भरवलेले असणार आहेत. अरे ते मला सांगत होते, ती दरवर्षी सुट्टीत येते घरी त्यांच्याकडे. बिचारे इतके कौतुकाने बोलत होते ना तिच्याबद्दल. पुढच्या वेळी ती आली ना की माझी ओळख करून देणार आहे तिच्याशी. हे आकांक्षा, आपण 1.5-2 वर्ष कौशिक बरोबर काम करतोय. तू तिला सुट्टीमध्ये आलेली बघितलेस? तिचं नाव ऐकलंस? एवढंच कशाला, एवढा मोठा आघात झाला कौशिकवर, एवढा मोठा हल्ला झाला, तिला भेटायला आलेलं बघितलेस? मी विचारलं ना. मग त्यांनी मला असं सांगितलं की ती घाबरलेली होती ऑब्व्हियसली. आणि इथे येऊन तरी ती काय करणार? ती कुठे राहणार? तिच्याकडे कोण बघणार? म्हणून मग हे सगळं ऐकल्यावर तिच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी तिला पाठवलंच नाही. आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवलास. तो अत्यंत मृदू आवाजात तुला त्याच्या कहाण्या ऐकवतो आणि तू भारावून जातेस. तुझा अप्रोच का कायम निगेटिव्हच असतो? तुला का कधीच त्यांच्यातलं काहीच चांगलं दिसत नाही? मला नाही वाटत त्यांना त्यांच्या मुलीला स्वतःपासून लांब ठेवण्यात काही सुख लाभत असेल. हे बघ, ते त्यांच्या मुलीविषयी बोलताना किती हळवे होतात हे मी बघितलेलं आहे. सांगितलं ना, पोचलेला ऍक्टर आहे तो. धीर धर. आता तर गोष्ट सुरू झाली आहे. बघत राहा गोष्ट कशी वळण घेते ते. घ्या. नाही, घेतो मी. तू ग. काका, सदानंदने तुमच्यावर गोळ्या झाडल्या तेव्हा तुम्ही मर्सिडीज ऐवजी टॅक्सीमध्ये कसे होता? एवढंच विचारायला आलाय तू इथं? आकांक्षा तर म्हणत होती तुला बरंच काही बोलायचं आहे माझ्याशी. अहो काय सांगू काका, ह्यांनी माझं इतकं डोकं खाल्लं हे विचारून. शेवटी तुम्हाला वेळ की नाही बघितलं आणि याला इथे सरळ घेऊनच आले. सांगा ना काका, ती मर्सिडीज कुठे होती? खरं म्हणजे ती मर्सिडीज माझी आहे का आणखीन कोणाची तरी हे तुला विचारायचं आहे, बरोबर? हो, कारण काय काका, एकतर तुम्ही माफियाचे किंवा स्मगलरांचे वकील नाही आहेत मर्सिडीज मधून फिरायला. कारण एकीकडे तुम्ही प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू विकणाऱ्या मुलांची शाळा चालवता, दुसरीकडे तुम्ही क्रिमिनल लॉयर म्हणून प्रॅक्टिस करता,
आणि तिसरीकडे तुम्ही रघु चिलीम सारख्याची दुश्मनी उडवता. हे सगळं काय आहे? संपलं? तुला फक्त एवढंच माहिती आहे, माझ्या वटवृक्ष संस्थेतर्फे जसं अनाथ मुलांना शिक्षण दिलं जातं तसं अंध अपंगांना रोजगार मिळवून देण्याचंही फार मोठं काम केलं जातं. हा एवढा सगळा व्याप सांभाळण्यासाठी पैसा उभा करावा लागतो, तोही केला जातो. इनक्रेडिबल. काका, हे मलाही माहिती नव्हतं. तुम्ही एवढं सगळं कसं मॅनेज करता? आकांक्षा, मी हे सगळं करतोय याचं कारण या सगळ्या अवस्था मी जगलोय. गावाची पिळवणूक करणाऱ्या सावकाराविरुद्ध मी ज्या वेळेला लढा दिला ना, त्यावेळेला मी फक्त 20 वर्षांचा होतो. सावकाराच्या गुंडांनी माझ्यावर आणि माझ्या चुलत भावांवर हल्ला केला, बेदम झोडपून काढलं. मग माझं डोकं फिरून घरातला कोयता घेऊन मी सावकाराच्या घरात घुसलो आणि तिथल्या चौघांवर वार केले. 3 जण मेले, 1 वाचला, जायबंदी झाला. खालच्या कोर्टामध्ये मला फाशी झाली, ती सुप्रीम कोर्टापर्यंत कन्फर्म होत गेली. पण यामधल्या 6-7 वर्षांच्या काळांमध्ये, या 6-7 वर्षाच्या काळामध्ये तुरुंगामध्ये मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, वकिलीचा अभ्यास पूर्ण केला. तुरुंगातलं एकूणच माझं बिहेवियर पाहून जेलरनी मला राष्ट्रपतींना दयेचा अर्ज करायला सांगितलं. दयेचा अर्ज मी केला. माझ्या सुदैवाने दयेचा अर्ज मंजूर झाला आणि मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर LLM केलं आणि वकिलीचा व्यवसाय सुरू केला. वकिलीचा व्यवसाय सुरू करण्यामागचं कारण एवढंच होतं की माझा एक ठाम विश्वास होता की माझी केस नीट लढवली गेली नव्हती, म्हणून माझ्या आयुष्यातली 6-7 वर्ष, ज्याला आपण प्राईम इयर्स म्हणू, ती तुरुंगामध्ये गेली. वकिली सुरू केली, त्याबरोबर मग वटवृक्ष संस्थेची स्थापना झाली. याचं कारण गुन्हेगारी ही गरिबीतूनच जन्माला येते, यावर इतक्या वर्षांच्या माझ्या अनुभवावरून ठाम विश्वास बसलेला होता. आता मला जे पाहिजे ते मी करतो. जे मला करायचं आहे त्याच्या परिणामांची मी कधी फिकीर करत नाही. ते काम करत असताना मला ज्या गोष्टींची आवश्यकता भासते त्या गोष्टी कशा उभ्या राहतील याचीही चिंता मी करत नाही. मात्र मला ज्या वेळेला जी गोष्ट लागली ती कधी उभी राहिली नाही, असं मात्र माझ्या सुदैवाने आजपर्यंत कधीही झालं नाही. याचं कारण असं की फुटपाथवरच्या बूट पॉलिश करणाऱ्यांपासून तर ते मोठ्या उद्योगपतींपर्यंत या काका पवारला ज्यावेळी जे हवं त्यावेळी ते उभं करून देणाऱ्यांची यादी फार मोठी आहे. एक असेल कदाचित ते एवढं सगळं माझ्यासाठी करतात, याचं कारण माझ्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. कळलं ना चिके? माझ्याकडे मर्सिडीज कशी आली आणि काम झाल्यानंतर ती कशी गेली ते. अल्लाउद्दीनच्या दिव्या इतकी अद्भुत कथा आहे. आकांक्षा, स्टोरीसाठी चांगलं मटेरियल आहे. नो वे. फक्त एकच आहे, या गोष्टीमधला राक्षसही मीच आहे आणि अल्लाउद्दीनही मीच आहे. आणि माझ्यातला राक्षस माझ्या मालकाच्या पूर्णपणे ताब्यातही आहे. अरे थंड होत आहे, आता घ्यायला हरकत नाही. समजा घेता छान आहे. ठीक आहे, घे ग. नाही, नको बस.